केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावरती एफडीएने कारवाई केली आहे। सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये असलेल्या मसाल्याच्या दुकानावरती कारवाई झाली आहे। बीजी गोयल अँड कंपनी इथे तपासणी करून हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंकचे नमुने जप्त केले। 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा साठा लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलाय। आवश्यक तरतुदींचं पालन न केल्यामुळे तसंच या संस्थेने परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे। प्रशासनास बीजी गोयल कंपनी या संदर्भात एक तक्रार प्राप्त झालेली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी आणि संबंधित एरियाचे सहाय्यक आयुक्त यांनी तपासणी केलेली आहे। तपासणी दरम्यान सदर ठिकाणी विहित परवाना नसल्याचे निदर्शनास आलेले आहे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच त्या ठिकाणी भेसळीच्या संशयावरून आणि लेबल त्रुटीच्या अनुषंगाने 4 अन्न नमुने घेण्यात आलेले असून 8,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदारी असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार असलेल्या व्यक्तीचं नाव आहे। वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी म्हटलंय। पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी 4 भागीदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली होती। वक्फ बोर्डाची जागा विकत घेऊन त्या जागेवरती बांधकाम सुरू करण्यात आलं होतं। त्यासाठी बँकेकडनं कर्ज घेण्यात आलेलं होतं। वक्फ बोर्डाकडनं स्थगिती मिळाल्यानंतर या प्रकरणामध्ये हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं, पण पुन्हा बांधकाम सुरू होऊ शकलं नाही। त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलील यांनी गुलटेकडी भागातल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। इथले जे अधिकारी होते त्यांनी त्या दिवशी मी एक पत्र दिलं की ही जागा वक्फची आहे आणि ह्या वक्फच्या जागेचं त्याच्यामध्ये संबंध आहे आणि त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट थांबवा। मग मी त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलो आणि अधिकाऱ्याला विचारलं, हे तुम्ही जे करताय ह्याच्यामुळे अनेक लोक आत्महत्या करतील, म्हणजे त्यात माझाही नंबर असेल। त्याला हायकोर्टमधनं आम्हाला क्लीन चिट दिली, म्हणजे आता त्या वक्फ बोर्डचा त्या जागेचा कुठलाही संबंध राहिला नाही। पण मधल्या काळामध्ये 4 वर्ष प्रोजेक्ट रखडल्यामुळं जे असलेलं बँकेचं लोन, थांबलेलं काम आणि ह्या सगळ्या त्रुटी निर्माण झाल्यानंतर हा प्रोजेक्ट आमचा ढासळला। अकोल्यामध्ये अन्न औषध प्रशासन आणि MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त केलाय। या धाडीमध्ये सुमारे 50 लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि कच्चा माल जप्त करण्यात आलाय। कारखाना चालक गौरव शर्मा याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणामध्ये मकोक्का अंतर्गत कारवाईचीही शक्यता आहे। अवैध गुटखा रॅकेटचा पुढचा तपास पोलीस करतायत। लातूरमधले प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांनी काल स्वतःच्या कारमध्ये भूल देण्यासाठी वापरण्यात येणारं इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळतीये। या घटनेमुळे लातूर शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते। विविध तर्कवितर्कही लावले जात आहेत। हा घातपाताचा प्रकार वाटत नाही, हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचं दिसून येत असल्याचं लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह वाळवेंनी म्हटलंय। दरम्यान मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आलेली नाही। इगतपुरीच्या भावली धरण परिसरामध्ये गावगुंडांनी पर्यटकांवरती केलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे इथली पर्यटन संख्या कमी झाली आहे। खरं तर पर्यटकांमुळेच इथल्या स्थानिकांना रोजगार मिळतो, मात्र गावगुंडांच्या भीतीने पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे। त्यामुळे अर्थकारणाला धक्का बसलाय। पावसाळ्यामध्ये आठवडाभर इथे गर्दी असायची, मात्र आता गुंडगिरीमुळे पर्यटकांसह विक्रेत्यांची संख्या घटली आहे। सुरक्षा देण्याची मागणी केली जाते। भावली धरण परिसरामध्ये रविवारच्या दिवशी याच ठिकाणी काही पर्यटकांशी हमरीतुमरी झालेली होती। त्यांना मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतो आहे पर्यटकांमध्ये जी संख्या होती ती संख्या काही प्रमाणात आता कमी झालेली आहे। तुम्ही इथे दरवर्षी येतात का? आजची काय परिस्थिती? नाही, दरवर्षी येत असतो आम्ही। दरवर्षी येत असताना इथं अशी पार्किंगला सुद्धा जागा राहत नाही, इथं बसण्यासाठी जागा राहत नाही, एवढी गर्दी असते, प्रचंड गर्दी असते। पण काल परवा जी घटना झाली, जी कोणत्या फॅमिलीवर जी हल्ला झाला, जे कोणी केला भाड हल्ला केला, त्या भाड लावलेला तुम्ही निषेध करतो, त्याच्यामुळे इथले पर्यटक तुम्ही कमी झाली आणि आज बऱ्याच दुकाने बंद आहे। म्हणजे आता आम्ही इथं भरपूर काही वस्तू खातो पितो, पण आता काही वस्तू आम्हाला भेटल्या नाही। आता त्यांच्याबरोबर फॅमिली छोटे पोरं वगैरे असतात आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचं इथं लक्ष नाही आहे। फक्त ती घटना झाली, त्यांनी कारवाई केली, पण इथं लक्ष नाही, कारण इथं कोणीच नाही आहे। काय अपेक्षा आहे, काय भावना? भावना
असे आहे की पोलिसांनी इथं एक त्यांची टीम ठेवायला पाहिजे. एक टीम जरूर पाहिजे, कारण कालची घटना खूप चुकीची झाली. कारण की त्या लोकांच्या वेदना आम्ही ऐकल्या. म्हणजे पर्यटनाचा जो ओढ आहे ती नाशिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्याच्यामुळं आपल्या नाशिकला फ्युचरमध्ये अर्थव्यवस्थेला सुद्धा सामोरं जावं लागेल या गोष्टीमुळे आपल्याला. इथे जे स्थानिक नागरिक होते त्यांना याच पर्यटनाच्या माध्यमातून पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोजगार मिळत होता. तो रोजगार कसा उपलब्ध होणार असे असंख्य प्रश्न आहेत. 4-5 जणांच्या हुल्लडबाजीमुळे, त्यांच्या कृत्यामुळे संपूर्ण इगतपुरीमधील अर्थकारणालाच फटका बसतोय. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, इगतपुरी. मंगळवारी झालेल्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना माहिती नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल दुपारी देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतची माहिती उघड झाली. बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित होते. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून देवगिरीवरील बैठकीमध्ये वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी समर्थन देणार आहे. त्याचा राष्ट्रवादीने वेगळा अर्थ काढू नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडनं कल्पना देण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती तटकरेंनी सुनेत्रा पवारांना दिली. यामुळेच मुख्यमंत्र्यांनीच मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बैठकीसाठी वर्षावरती बोलवलं होतं का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित झालाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडनं अशा प्रकारचा संदेश द्यायचा होता तर पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवारांना कल्पना का दिली नाही, असा सवाल सुनेत्रा पवार यांनी बैठकीमध्ये उपस्थित केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली. शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलंय. आम्हाला NDAने कोणताही प्रस्ताव दिला नाही किंवा आम्ही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर संसदेत एखाद्या विधेयकाला समर्थन दिलं याचा अर्थ NDAत आले असं होत नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. बरीपैकी बिलं ही एकमताने पास झाले. काही बिलांच्या बाबतीमध्ये संयुक्त चिकित्सा समितीकडे जात असतं, जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जात असतं. त्याच्यातही सर्व पक्ष असतात आणि जॉईंट सिलेक्ट कमिटीकडून एकमताने आलेली बिलंसुद्धा एकमताने पास होतात. त्याच्यामुळे बिलाला समर्थन आणि मग NDAमध्ये सहभाग या दोन बाबी भिन्न आहेत. मला वाटतं की त्यामध्ये त्यांच्या पक्षाचा काय निर्णय होईल, त्याच्यानंतरच्या काय भूमिका असतील त्यावर कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता विलिनीकरण, NDA बरोबर जाणं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्यामुळे आता मला वाटतं की हा विषयावर परत चर्चा करणं गरजेचं नाही. प्रत्येक भेटीची सुनेत्रा पवार यांना माहिती असेलच असं नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे, असं वक्तव्य कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून कृषी विभागाचं काम असलं तर मी थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो. त्यावेळेस कदाचित सुनेत्रा वहिनींच्या आम्ही काय सुनेत्रा वहिनींना त्याची कल्पना पण नसते. पण याचा अर्थ एखाद्या मुख्यमंत्र्यांना भेटणं किंवा इतर पक्षातल्या दुसऱ्या व्यक्तींना भेटणं ह्यात मला काही चूक वाटत नाही आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून नागपूरच्या रामरक्षा आंदोलनाला येण्याचं आमंत्रण दिलंय. 18 जुलैला नागपुरामध्ये रामरक्षा आंदोलनामध्ये फडणवीसांनीही सहभागी व्हावं असं त्यांनी म्हटलंय. आंदोलनामध्ये स्वतः सहभागी होऊन रामभक्तांना शुभेच्छा द्या, असं राऊत म्हणाले. शनिवारी 18 जुलै रोजी 4:30 वाजता नागपुरात रामनगर येथील राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा हा एक उपक्रम, त्याचा दुसरा टप्पा आम्ही इथे राबवतो. मुंबईत झालेला तयारी सुरू आहे. जर राम मंदिराचा कारभार तुम्हाला पेलत नसेल तर आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांच्या हाती त्यांनी राम मंदिराच्या चाव्या द्याव्यात, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय. आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हाती असल्याची टीका त्यांनी केली. तर राऊतांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत, तुमच्या हातात चावी दिल्यावर काय झालंय सर्वांना माहिती आहे. पत्राचाळ, राज्याच्या चाव्या, खिचडी घोटाळा, 100 कोटींचं टार्गेट तुम्ही दिलं, त्यामुळे मुंबई कशी लुटली हे यातून दिसून येतं, असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय. जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली
किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचं संपूर्ण कारभार चालतो. जर त्यांना असं वाटत असेल की ज्यांची श्रद्धा खोटी आहे, याचा अर्थ जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं त्या बलिदानाचा ते अपमान करताय. जर तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडे आणि संस्थेकडे द्याव्यात आहे. आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो. आज राम मंदिराचा चाव्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे. हे जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणं असतं, त्या पद्धतीने ते बोलत आहे. तुमच्या हातात चाव्या दिल्यानंतर त्याचं काय झालं होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय. पत्राचाळीच्या चाव्या संजय राऊतांच्या हातामध्ये दिल्या. करोडो रुपयाचा घोटाळा संजय राऊतांनी केला. कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र चालवण्याच्या चाव्या संजय राऊत तुमच्या हातामध्ये दिल्या होत्या. खिचडीमध्ये देखील तुम्ही घोटाळा केला. कफन चोरीमध्ये देखील घोटाळा केला. राम मंदिराच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे, अटक केली गेलेली आहे. ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्याकडं पै ना पै वसूल केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. आता आपला पक्ष संपत आला आहे, पक्षाचं अस्तित्व संपत आलं आहे. उबाटा गटाची शिल्लक सेना आणि वंचित किंचित आघाडी होत चालली आहे. त्याच्यामुळं उभाटाला प्रभू रामचंद्र आठवले. देशात राम सुरक्षित राहिला नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. मुंबईनंतर आता नागपुरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान भविष्यात हे आंदोलन दिल्ली, काशी, मथुरा असं देशभर करणार असल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिली आहे. आज या देशामध्ये रामाच्या देशामध्ये रामच सुरक्षित राहिलेलं नाही. रामाची दानपेटी सुरक्षित राहिलेली नाही आणि त्या हेतूनं रामरक्षा आहे. रामरक्षा म्हणजे काय, रामरक्षेचं मंत्र म्हणणं नाही. त्या हेतूनं रामरक्षा आंदोलन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी देशभरात फुंकलेलं आहे. कारण सगळीकडे सुरू झालेलं आहे. दिल्लीला तर पोहोचणार आहे आम्ही. दिल्लीला पोहोचू, अयोध्येला पोहोचू, काशीला पोहोचू, मथुरेला पोहोचू, काय प्रॉब्लेम आहे.